सर्व गुरुवर्यांना माझा नमस्कार. मी श्री डी.बी. पाटील. मिशन लाईफ शालेय पोषण दिनासाठी इको क्लब उपक्रम दिवस 5वा बद्दल जी माहिती सांगणार आहे ती फक्त आपणास मार्गदर्शक म्हणून आहे. पुरावा म्हणून आपण कोणता फोटो खातरजमा ठेवू ते सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये आहे. हो, एक अत्यंत महत्त्वाची सूचना. इको क्लब स्थापना करण्याबाबत कशी करावी. शाळेतील प्रत्येक इयत्तेमधील 2 विद्यार्थी सदस्य म्हणून असतील. या सदस्यपैकी एक अध्यक्ष म्हणून निवड करावी. शाळेतील एका शिक्षकाची समन्वयक म्हणून निवड करावी. पीजीटी व टीजीटी मधील शिक्षक सदर शाळेचे मुख्याध्यापक इको क्लबचे प्रमुख असतील. उपरोक्त प्रमाणे निवड करून इको क्लब स्थापन केल्यानंतर आपणास दिलेल्या मसुदा नमुन्यात इको अध्यक्ष, शिक्षक, समन्वयक व प्रमुख या तिघांच्या स्वाक्षरी घेऊन सदर मसुदा अपलोड करावा. शिक्षण सप्ताहाचे दिवसनिहाय दिलेल्या ट्रॅकरवर 6व्या दिवसाचे म्हणजे दिनांक 27 जुलैच्या ट्रॅकरवर सदर मसुदा अपलोड करण्यासाठी माहिती दिलेली आहे. त्यामध्ये मसुदा अपलोड करावा. सदर इको क्लबची एंट्री युडायज प्रणालीमध्ये घेण्यात यावी. त्यात प्लांट फॉर मदर या उपक्रमांतर्गत विद्यार्थी व माता यांचे वृक्ष लागवड करताना फोटो व्हिडिओ दिलेल्या ट्रॅकरवर अपलोड करावे. ही बाब विशेष महत्त्वाची आहे. तर सविस्तर माहिती आपल्या समोर सादर करीत आहोत. सर्वप्रथम आपली शाळा 11 ते 5 वाजेपर्यंत असेल तर ह्या वेळापत्रकचा वापर करा आणि सकाळ सत्र असेल तर वेळेत बदल करावा ही विनंती. मिशन लाईफ शालेय पोषण दिनासाठी दिवसभर चालणाऱ्या इको क्लब उपक्रमचे समायोजित वेळापत्रक बद्दल सविस्तर माहिती. मिशन लाईफ शालेय पोषण दिनासाठी इको क्लब आपल्या उपक्रमचा मुख्य उद्देश पर्यावरण जागरूकता आणि शाश्वत पद्धती. शाळेची वेळ 11 ते 11:30 दरम्यान. परिचय करावा. त्यात स्वागत भाषण, मुख्याध्यापकांनी दिवसाची थीम आणि महत्त्व सांगावे. मुख्याध्यापक नसतील तर ज्येष्ठ शिक्षक पण असतील, नो प्रॉब्लेम. त्यात सादरीकरण, गंभीर पर्यावरणीय समस्या, हवामान बदल आणि शाश्वत पद्धतींचे महत्त्व यावर संक्षिप्त सादरीकरण असावे. त्याचा एक फोटो खातरजमा असू द्या. 11:30 ते 12:30 दरम्यान पर्यावरणीय समस्यांवर कार्यशाळा, परस्परसंवादी कार्यशाळा, स्थानिक पर्यावरण संस्थेच्या अतिथी वक्त्याचे नेतृत्व. त्यात विषय हवामान बदल, संसाधनांची कमतरता आणि पर्यावरण संवर्धन. ॲक्टिव्हिटी, प्रश्नोत्तर सत्र आणि परस्पर चर्चा. त्याचा एक फोटो खातरजमा असू द्या. 12:30 ते 1 वाजेपर्यंत ब्रेक घ्यावा. 1 ते 2 वाजेदरम्यान इको फ्रेंडली प्रकल्प आणि हरित आव्हाने, ज्यात वृक्षारोपण मोहीम. विद्यार्थी शाळेच्या परिसरात रोपटे लावतात. पुनर्वापर कार्यशाळा, सामान्य वस्तूंचे पुनर्वापर कसे करावे याचे प्रात्यक्षिक आणि एक हँड्स-ऑन ॲक्टिव्हिटी घ्या जेथे विद्यार्थी टाकाऊ वस्तू सामग्रीपासून उपयुक्त वस्तू तयार करतात. त्याचा एक फोटो खातरजमा असू द्या. 2 ते 3 वाजे दरम्यान शालेय पोषण जागृती हेल्दी ईटिंग सेमिनार घ्या. त्यात पोषणाचे महत्त्व आणि शाश्वत अन्न निवडीमुळे आरोग्य आणि पर्यावरण या दोघांचा कसा फायदा होऊ शकतो यावर चर्चा करा. त्याचा एक फोटो खातरजमा असू द्या. दुपारी 3 ते 3:30 दरम्यान दुपारचे जेवण. सर्व विद्यार्थ्यांना एक महत्त्वाची टीप म्हणून त्यांना इको फ्रेंडली लंच, कमीत कमी पॅकेजिंग वापरणारे आणि निरोगी, शाश्वत अन्न निवडींचा समावेश करणारे लंच बद्दल विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचे सांगा. 3:30 ते 4:30 दरम्यान सर्जनशील अभिव्यक्ती, पोस्टर मेकिंग स्पर्धा. विद्यार्थी पर्यावरणीय संकल्पनेवर पोस्टर तयार करतात जसे की प्लास्टिकचा वापर कमी करणे, पाणी वाचवणे आणि हरित ऊर्जेचा प्रचार करणे. इकोस्किट परफॉर्मन्स, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत जीवन या विषयावर विद्यार्थ्यांचे छोटे नाटक घ्या. जर आपण दुसरे काय करावयाचे असेल तर तसे छोटा कार्यक्रम घ्यावा. त्याचा एक फोटो खातरजमा असू द्या. 4:30 ते 5 वाजेपर्यंत वैयक्तिक जबाबदारीचे प्रकल्प आणि समारोप समारंभ घ्यावा व शेवटी पर्यावरणीय प्रतिज्ञा घ्या. प्रत्येक विद्यार्थ्याने त्यांच्या दैनंदिन दिनचर्येत विशिष्ट पर्यावरणपूरक सराव अवलंबण्याची वैयक्तिक प्रतिज्ञा केली. त्याचा एक फोटो खातरजमा असू द्या. इको पॉइंट्सचे सादरीकरण. ज्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि सर्वाधिक इको पॉइंट मिळवले त्यांना प्रमाणपत्रे किंवा लहान बक्षिसे देणे. आपणास योग्य वाटत असल्यास टीप म्हणून सांगितले. आढावा सत्र. विद्यार्थी ते काय शिकले आणि त्यांच्या जीवनात शाश्वत पद्धती लागू करण्याची त्यांची योजना कशी आहे ते शेअर करतात. त्याचा एक फोटो खातरजमा असू द्या. आभाराचे मत. शाळेचे मुख्याध्यापक किंवा इको क्लब समन्वयक यांचे समारोपाचे भाषण.
सहभागींचे आभार मानणे आणि पर्यावरण संवर्धनासाठी चालू असलेल्या वचनबद्धतेला प्रोत्साहन देणे. त्याचा एक फोटो खातरजमा असू द्या. जय हिंद, जय भारत, आमचा भारत.